आम्ही आहोत वायरी बीचला. वीकेंड असल्यामुळे पर्यटकांची तुडुंब गर्दी आहे. वॉटर स्पोर्ट्स साठी लांब लाईन लागली आहे. मस्त वारा सुटलाय आणि मन प्रसन्न होत आहे. कोकण सफरीच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात वायरी बीच पासून केली. वीकेंड असल्याने सकाळपासूनच बीचवर पर्यटकांची उपस्थिती होती. वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीवर झुंबड उडाली होती. आता आम्ही मस्त फेरफटका मारतो आणि मग आम्ही जातो देवबागला. तारकर्लीच्या दिशेने जाताना अनेक घरगुती नाश्ता सेंटर व खानावळी आहेत. तिथेच मग घावणे चटणी घेऊन त्यावर चांगलाच ताव मारला. त्यानंतर उकडीचे मोदक येताच ते पटापटा फस्त केले. नाश्ता करून आम्ही निघालो देवबाग संगमच्या दिशेने. इथे रस्ता अरुंद आणि गावातून जात असल्यामुळे थोडीफार ट्रॅफिक मिळते. वीकेंडला खूप गर्दी असते. मंडई आम्ही आलो आहोत सुनामी आयलंडवर. इकडे आहे अरबी समुद्र आणि इकडे आहे बॅकवॉटर सी. आणि इकडे दोघांचा संगम होतो. नाव जरी सुनामी आयलंड असलं तरी त्याच्या सुनामीशी काही संबंध नाही. दुपारी आम्ही इथे पोहोचलो. या दगडाच्या बांध्यावर बसून त्यावर फुटणाऱ्या लाटांच्या जलधारा अंगावर झेलण्यात वेगळाच आनंद मिळत होता. इथे असलेल्या झाडांना स्थानिक लोकांनी झुले बांधले आहेत. हॅवॉक आहेत, तेही विनामूल्य. झुला पाहून मला मोह आवरला नाही. झुल्यावर बसून मनसोक्त झोके घेतले. मम्मी सुद्धा माझ्यासोबत झोके घेऊ लागली. निघण्यापूर्वी थंडगार सरबत पिऊन घशाची कोरड घालवली. मंडई आम्ही आलोय तारकर्ली बीचवर आणि इकडे पर्यटकांची भरपूर गर्दी आहे. लोक पाण्यात एन्जॉय करतात. आम्ही पण थोड्या वेळाने पाण्यात एन्जॉय करायला जाऊ. मंडई तारकर्ली बीच खरंच खूप सुंदर आहे आणि म्हणून पर्यटकांचा आवडता आहे. पाण्यात खेळण्यासाठी अनेक पर्यटक इथे येतात. इतर बीचेस पेक्षा हा उथळ असल्याने पाण्यात जाण्यासाठीही सुरक्षित आहे.
पप्पांसोबत मनसोक्त खेळलो. लाटा अंगावर झेलल्या. त्यावर स्वार होण्याचा अवखळ प्रयत्न केला. खूप मज्जा आली. त्यानंतर किनाऱ्यावर वाळूचे किल्ले बनवले. खेळण्याने खूपच भूक लागली. तारकर्लीलाच एक घरगुती खानावळी मस्त जेवण केलं. जेवण अस्सल मालवणी पद्धतीचं आणि चविष्ट होत. संध्याकाळी आम्ही पोचलो राजकोट पाहण्यासाठी मालवण बीचवर. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित आहे. पुतळ्याची उंची सुमारे 91 फूट आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंद्रजनी जंब पर वादवसु अंब पर रावण सह अंब पर रघुकुल राज है. बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम विजराज है. विजराज है. मंडळी, आम्ही पुन्हा एकदा आलोय तारकर्ली बीचला सूर्यास्त पाहायला. संध्याकाळ झाली आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे. थोड्या वेळाने सूर्यास्त होईल. सूर्यास्त पाहण्यासाठी पुन्हा तारकर्लीवर आलो. वातावरण एवढं सुंदर झालं होतं की सूर्यास्तानंतरही पर्यटक किनाऱ्यावरून तसूभरही हलत नव्हते. सर्वजण हे सुंदर क्षण आठवणीच्या कुप्पीत कायमचे साठवत होते. आजचा आणखी एक दिवस अविस्मरणीय झाला.